हॅलो स्टुडंट्स, आज आपण काल तुम्हाला काही फॉर्म्युले मी दिले होते, त्याच्या पुढे आणि ॲज इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपल्याला एकाच सलगच घेऊया आणि मग ते पुढचे फॉर्म्युले तुम्ही दिले आहेत बघा. सगळे फॉर्म्युले जेव्हा एकत्र होतील तेव्हा आपल्याला हा चॅप्टर स्टडी करायला समजेल. हे बघा, साईन थीटा हे झालेले फॉर्म्युले आहेत 11मध्ये, तरीसुद्धा एकत्र असावेत म्हणून बघा. साईन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा इक्वल टू टॅन थीटा. ओके, नंतर सेकंड आहे कॉस थीटा डिवायडेड साईन थीटा इक्वल टू कॉट थीटा. 1/tan थीटा इक्वल टू कॉट थीटा. एक्समध्ये मी तयार केले, थीटा रूपात असते तर ते मी एक्समध्ये केले. साइन एक्स बाय कॉस एक्स टॅन एक्स, कॉस एक्स बाय साइन एक्स इज कॉट एक्स, 1/tan एक्स इज कॉट एक्स, 1/sin एक्स इज कोसेक एक्स. हे पाठ आहेत तुमचे, आणखी रिवाईज करायचे. 1/cos एक्स इक्वल टू सेक एक्स, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. ओके, 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स, 1 मायनस कॉस एक्स इक्वल टू 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2, 1 प्लस कॉस. हे सगळे फॉर्म्युले अतिशय हे तरी अतिशय महत्त्वाचे फॉर्म्युले, हे जुनेच आहे, तुमच्या लक्षात राहतील, पण हे आता पाठच करून ठेवायचे पाहिजेत सगळे फॉर्म्युले. 1 मायनस कॉस एक्स इक्वल टू 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2, 1 प्लस कॉस एक्स इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, साइन एक्स इक्वल टू 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2, कॉस 2x इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स, कॉस 2x इक्वल टू 1 प्लस कॉस 2 कॉस स्क्वेअर एक्स. हे बघा, हे तीन फॉर्म्युले कॉस 2xचे, आणि कॉस 2x इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर. कॉस 2xचे तीन फॉर्म्युले, योग्य त्यावेळी योग्य तो फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. साइन 2xचा फॉर्म्युला 2 साइन एक्स कॉस एक्स. ह्याच्यावरूनच आपण हे बघा, इथं या फॉर्म्युल्यावरून हा तयार केला आहे. इथं पण 2ने डिव्हाइड केलं, इथं 2ने थिटाला डिव्हाइड केलं की हा फॉर्म्युला तयार होतो. म्हणजे हा फॉर्म्युला पाठ असला की हा लक्षात राहतोय. नंतर हे दोन फॉर्म्युले लक्षात असले की हे लक्षात राहतात, पण ते पाठच करायचे. आणि साइन 2x आणखी एक फॉर्म्युला आहे 2 tan x डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. म्हणजे हे फॉर्म्युला आपल्याला योग्य त्यावेळी योग्य तो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. त्या वेळेला आपल्याला लक्षात येईल एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कोणता फॉर्म्युला कुठं उपयोग करायचा आहे तो. ओके, हे झाले 16 फॉर्म्युले. अजून थोडे फॉर्म्युले पुढे आहेत, ते आपण घेऊया. साइन 3x कॉस 3x, कॉस 17 कॉस 3x इक्वल टू 4 कॉस क्यूब एक्स, 4 कॉस क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स. हा एक फॉर्म्युला आहे. साइन 3x 18 साइन 3x इक्वल टू 3 साइन एक्स, 3 साइन एक्स उलटा असं यायचं मायनस 4 साइन क्यूब एक्स. हे बघा, हे असं उलटा सुद्धा आहे बघा. 3 साइन एक्स 3 कॉस एक्स होता इथं आला, आणि 4 साइन क्यूब एक्स. नंतर टॅन ए प्लस बी 19, टॅन ए प्लस बी इक्वल टू टॅन ए प्लस बी इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी डिवाइडेड बाय 1 मायनस टॅन ए टॅन बी. टॅन ए इंटू टॅन बी असतं 20, टॅन ए मायनस बी इक्वल टू टॅन ए मायनस टॅन बी डिवायडेड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी असं याचा अर्थ. ओके, 21मध्ये बघा. ओके, आता काही याच्यामध्ये साइन ए प्लस बी ॲडिशन फॉर्म्युला बघा. साइन ए प्लस बी इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हे झालेले आहेत फॉर्म्युले, लिस्टमध्ये असावेत आपल्या. 22 साइन, त्याशिवाय आपल्याला हा चॅप्टर जो आहे तो समजणारच नाही आहे. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. 23 कॉस ए प्लस बी इक्वल टू कॉस ए कॉस बी माइनस साइन ए साइन बी. 24 कॉस ए मायनस बी इक्वल टू, इथं लक्षात ठेवा, इथं प्लस असेल तर मायनस येतं. कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी.
म्हणजे लक्षात ठेवा इथं मायनस असं इथं प्लस येतं, प्लस असं इथं मायनस, कॉस कॉस साईन साईन लक्षात ठेवायचं असं, कॉस कॉस साईन साईन. ओके 24 आहे बघा. साईन सी प्लस साईन डी हे उपयोगी आहेत. 2 साईन सी प्लस डी डिवाइड बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2. कुठंतरी एखाद्या ठिकाणी वापरायला लागतं, पण ते तुम्हाला माहीत पाहिजेत ना. 26 साईन सी मायनस साईन डी इक्वल टू मायनस 2 कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू साईन सी मायनस डी बाय 2. लक्षात ठेवा इथं साईन पहिला आहे, कॉस नंतर, आणि मायनस असल्यामुळे कॉस पहिला आणि नंतर साईन गेला. ओके बाकी ते सी प्लस डी सी मायनस डी हे सेमच असतात, त्याच्यात काही एवढं विशेष नाही आहे. ओके देन 27 कॉस सी मायनस कॉस डी इक्वल टू 2 साइन सी प्लस डी साइन सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी माइनस डी बाय 2. 28 कॉस सी हे कॉस सी प्लस डीचं आहे बरं का, कॉस सी मायनस कॉस डी इक्वल टू -2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. साइन लक्षात घ्या इथं बघा, साइन कॉस कॉस साइन साइन फक्त इथं -2 आणि इथं असं. ओके हे झालं तुमचे कसले फॉर्म्युले. आता आपण थोडेसे इंडेक्स फॉर्म्युले बघायचे आहेत. कसले फॉर्म्युले बघायचे आहेत? इंडेक्स फॉर्म्युला असं हेडिंग टाकतो, इंडेक्स फॉर्म्युले. फक्त इथं मी 29च टाकतो. ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन घातांकाचे फॉर्म्युले. ए रेस टू एम प्लस एन, ए रेस टू एम डिवाइड ए रेस टू एन इक्वल टू ए रेस टू एम मायनस एन. 31 ए रेस टू एन इक्वल टू ए रेस टू एम एन. 32 ए रेस टू 0 जर का ए रेस टू 0 असेल तर 1 असतं. 33 काय बघा, ए इंटू बी रेस टू एम असेल तर ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम. आणि 34 काय बघा, ए बाय बी रेस टू एम इक्वल टू ए रेस टू एम ए रेस टू एन. हे अगदी 8वीतले फॉर्म्युले आहेत. ओके 8वी 9वी 10वी 11वी अगदी पूर्ण प्रत्येक चॅप्टर ह्याला आपल्याला याची गरज, यंदा सुद्धा आपल्याला त्याची गरज आहेच. ओके हे एक फॉर्म्युले तुम्हाला इंडायसिस फॉर्म्युला ऑफ इंडायसिस. आता लॉगॅरिथमिक फॉर्म्युले आपल्याला बघायचे आहेत. लॉग फॉर्म्युले ऑफ लॉगचे फॉर्म्युले तेही माहिती लिहून जाईल. लॉग ऑफ एक्स वाय इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय. लॉग ऑफ एक्स डिवाइड वाय इक्वल टू लॉग ऑफ एक्स माइनस लॉग ऑफ वाय. लॉग ऑफ एक्स रेस टू यम इक्वल टू यम लॉग ऑफ एक्स. हे बघा म्हणजे इथला घातांक असतो तो इथं बघा, तो इंटू असेल तर प्लस होतं. लक्षात घ्या काय फॉर्म्युला, इंटू असेल तर प्लस होतं, डिवाइड असेल तर मायनस होतं, आणि रेस्टो असेल तर पुढे येतो. आणि सेम जर कोएफिशियंट असेल, हे बघा बेस आला म्हणतात हे फंक्शन, आणि ते इथं प्रत्येकाला ई असतो बरं का, इथे ई असतो, ते काही लिहिला जात नाही. बेस जो असतो ना इथे ई असतो, ई बेस असतो. आता मग जर का तो सेम बेस असेल, सेम लॉगचा नंबर आणि ही सेम असेल, त्याचा आन्सर नेहमी 1 येतं. लक्षात घ्या. लॉग ऑफ आता हे वेगवेगळं असेल, इथला बेस आणि
हे नंबर आणि बेस जर वेगवेगळा असेल तर त्याला बेस चेंज फॉर्म्युला म्हणतात. लॉग ऑफ एक्स डिवायडेड बाय लॉग ऑफ ए. आणि प्रत्येकाचा बेस ई असा बेस आपण सेम बेस तर लॉग सेम बेस म्हणतात. आणि अजून एक आहे बघा, समजा एखादा नंबर इथं आहे इथं आणि लॉग ऑफ एक्स टू द बेस इथं, इथला बेस आणि हे जर हा बेस सेम जर असेल तर त्याचा आन्सर फक्त एक्स येतो. म्हणजे इथली संख्या हे झाले तुमचे लॉगचे रूल. लॉगचे झाले, ॲडिशन सबट्रॅक्शन झाले. आता आपल्याला इन्व्हर्स फंक्शनचे रूल बघायचे. आता असं करा, एवढे जरी होऊ द्या. इन्व्हर्स फंक्शन जेव्हा स्टार्ट करू तर आता आपल्याला एक पॉईंट घेण्यासाठी एवढी फॉर्म्युलेची गरज आहे. इन्व्हर्स फंक्शन स्टार्ट करणं तेव्हा त्याचे फॉर्म्युले, पण आता तुम्ही हे सगळे फॉर्म्युले लिहून झाल्यानंतर 3 पेजेस सोडायचे म्हणजे सगळे फॉर्म्युले एकत्र येतील. हे फॉर्म्युले लिहा आणि 3 पेजेस सोडून पुन्हा उद्याचं जे लेक्चर आहे ते उद्याच लेक्चर लिहायचं. ओके.